आणि अवघ्या 8 दिवसाच्याही आतमध्ये वातावरण हे कर्नाटकमध्ये सक्रिय होते। म्हणजे जवळपास 14 आणि 15 तारखेला कर्नाटकमध्ये सक्रिय असलेला वातावरणाचा परिणाम हा मराठवाडा, विदर्भ, खानदेशसह अनेक भागांमध्ये सक्रिय होतोय। महाराष्ट्राच्या पावसाची पुन्हा मागच्या महिन्यासारखीच वादळी आणि अवकाळी पावसाची शक्यता असणारा जो काही अंदाज आहे तो आपण मागेच दिला होता आणि आज मात्र त्या जिल्ह्यांची नावं पण आपण व्यक्त करतोय। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कर्नाटकच्या जवळपास हुबळी, जे काही दक्षिण भाग असेल, बसव कल्याण असतील आणि महाराष्ट्राच्या दक्षिणी भागांचे जे काही जिल्हे असतील यांना देखील हा परिणाम लवकरच करणार आहोत। 14 आणि 15 तारखेला तुरळक ठिकाणी ही सुरुवात होईल, मात्र 18 तारखेपासून हे वातावरण महाराष्ट्रामध्ये सक्रिय होणार आहे। ज्यावेळेस मी 8-10 दिवस अगोदर हा अंदाज दिला होता, निगेटिव्ह कमेंटचा वर्षाव झाला होता। आता हे अंदाज अनेक माध्यम सुद्धा देतील, त्यामुळे तुम्हाला काय अगोदर आणि काय नंतर मिळते याकडे देखील फोकस करून चालत जा। ठीक आहे, तर आता जिल्हे पाहूयात आपण। सर्वप्रथम 17 तारखेपासून WD हा गुजरात आणि राजस्थानमध्ये प्रभाव टाकेल, पण महाराष्ट्रामध्ये येणारं वातावरण थोडं वेगळंच आहे। हिंदी महासागर तसेच बंगालच्या उपसागरामध्ये अतिउष्णतेमुळे झालेलं बाष्प हे पूर्णपणे महाराष्ट्राच्या दिशेने धाव घेते आणि त्यामध्ये सगळ्यात पहिला जिल्हा असेल तो म्हणजे दक्षिण महाराष्ट्रातला सोलापूर असेल किंवा कोल्हापूर असेल। त्याचबरोबर परिस्थिती जी आहे ती मराठवाड्यात सुद्धा खराब होणार आहे। ती तारीख असणार आहे 20 तारीख। 20 तारखेला दक्षिण भागापासून म्हणजे लातूर, बीड, जालन्यामध्ये आणि जे काही WDचा प्रभाव आहे म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स जे गुजरात मार्ग येते त्यामध्ये जळगाव, खानदेशचे जवळपास अनेक भाग याच्यामध्ये सामील आहेत। त्याचबरोबर ही परिस्थिती बुलढाणा जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, जालना, बुलढाणा, वाशिम या भागाबरोबरच हिंगोली, नांदेडमध्ये देखील प्रभाव टाकणार आहे। लातूर, परभणीचा, बीडचा समावेश तर आहेच आणि इकडे अकोला, अमरावतीला थोडासा लेट जाईल, पण तिकडे सुद्धा जाणार आहे। तर आता ह्या पावसाचं जे काही कार्यकाळ आहे हा किती दिवस राहू शकतो? पहिला जो टप्पा आहे काने कोपरे व्याप्तीचा विषय तर 25 आज दिसतोय, अजूनही हा वाढू शकतो। त्याबद्दल आपण अपडेटमध्ये घेतच राहूया किती वाढणार आहे। पण आजच्या टायमिंगला मागे दिलेल्या अपडेटमध्ये सुद्धा 30 व्याप्ती सांगितली, आता ही 30 व्याप्ती सांगतोय आणि ही 25% राहू शकते। बरं, याचं स्वरूप असं आहे, मेघगर्जना, वादळी, गडगडाट आणि अतिउष्णतेमुळे गारपीट सदृश परिस्थिती देखील पाहायला मिळू शकते। त्याचबरोबर रडारवरती तर पश्चिम महाराष्ट्रही आहे, मराठवाडाही आहे, विदर्भही आहे। फक्त हा 18 पासून काने कोपरे घ्यायला सुरुवात होईल। वातावरण कधीच एकदम संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार नाहीये किंवा व्याप्ती तेवढी नाहीये सुद्धा, मागच्या एवढीच व्याप्ती आहे। पण या तारखेमध्ये अनेक भाग सुद्धा सक्रियमध्ये राहू शकतात आणि याची सुरुवात खानदेश, मराठवाडा या भागाकडून जास्त प्रमाणात आहे। त्याचबरोबर ही परिस्थिती हळूहळू 22-23 पर्यंत जास्त होत जाईल आणि त्यानंतर थोडाफार ब्रेक घेतला तर परत एकदा 26-27 एप्रिल या कालखंडात सुद्धा आहे। ऐन लगन सराईच्या पिरियडमध्ये हे वातावरण ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे। जिल्हे, रात्रीचा टाइम किंवा दिवसाचा टाइम हे आपण त्या कालावधीमध्ये बघतच राहणार आहोत। ज्यांचे कोणाचे त्या टायमिंगला लग्न असतील, आणखीन काही कार्यक्रम असतील, त्या कार्यक्रमांचे अपडेट देखील आपण देतच राहूयात। पण सध्याची परिस्थिती सांगायची एवढी झाली की हा वातावरण असं आहे। तुम्हाला मागे पण सांगितलंय की 18 तारखेच्या आतमध्ये मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशच्या शेतकऱ्यांनी आपला कांदा इतर कुठलेही पिकं असतील याचं नियोजन तयारीमध्ये ठेवायचंय। त्यानंतर ही परिस्थिती एप्रिलचा जवळपास 26-27 ला खानदेश वगैरे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मराठवाड्यात काही मोजक्या ठिकाणी, विदर्भातही काही ठिकाणी अशा प्रकारची ही 26-27 ला देखील राहू शकते। आणि त्या पलीकडे जाऊन सांगायचं की हे 26-27 ला जर वाढलं तर याचा फायदा असणार आहे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये असलेला लगन सराईला, कारण की नंतर तो आठवडाभराचा चांगला मोठा गॅप घेऊ शकतो। मध्यंतरी आपण 3-4 तारखेपासून जर लक्ष 2-3 मे पासून लक्ष जर केलं तर 8-9 मे पर्यंत याचा त्रास राहणार नाही अशी परिस्थिती मॉडेलनुसार तरी सध्या दिसते। आता या चित्राचा पुनरावृत्ती परत एकदा मे महिन्यातल्या 22 तारखेच्या आणि 15 तारखेच्या डिफरंट काळामध्ये म्हणजे ह्या 5-6 दिवसामध्ये परत एकदा हा सक्रियतेचा रडार
पाहायला मिळू शकतो। म्हणजे रोहिणी नक्षत्राची सुरुवात देखील पावसावरती होती आणि याचा परिणाम मान्सूनच्या मृग नक्षत्राच्या पावसावर देखील होऊ शकतो। पण आपल्या महाराष्ट्राचं यंदाचं गणित जे आहे पावसाचं ते धूमधडाक्याचं राहणार आहे, कारण की बऱ्याचशा महाराष्ट्राच्या पेरण्या ह्या अवकाळी मान्सून पूर्व मान्सून येण्याच्या अगोदरच ह्या अवकाळी पावसावर देखील होऊ शकतात। हे गुड न्यूज आणि प्लस पॉईंट आहे। यंदाचं तापमान सांगतंय की जसा उन्हाळा कडक तसा पावसाळा देखील कडक आहे। त्यामुळे पावसाच्या बाबतीत मी वारंवार तुम्हाला अपडेट दिले आहेत की एवढंही घाबरले जाऊ नका, तेवढा भीषण दुष्काळ नाहीये। आणि गेल्या वर्षी पाऊस हा 12 ते 15% जास्त होता। त्यामुळे अनेक संस्थांनी जे काही अंदाज दिलेत पावसाळा किती टक्के सांगितलंय कमी 5% आणि 6%, मग 12%मधनं 6% काढा तरी 2024 पेक्षा शिल्लकच राहायला लागलाय। या तुलनेमध्ये जर पाहिलं तर सरासरीपेक्षा जास्त कमी नाही, सरासरीपेक्षा 2025 ला आधीच जास्त होता। त्यांनी मेंटेन लेवल ठेवली आहे, भीषण दुष्काळ नाही। अल निनोची तीव्रता आहे, पण आयओडी सिस्टम आहे, एमजो सिस्टम आहे, या सगळ्या गोष्टींचा फायदा महाराष्ट्राला होणार आहे। आणि यंदाचं तापमान सांगते की ढगफुटीचे प्रकार, मुसळधारेचे प्रकार ह्याही वर्षी आपल्याला पाहायला मिळणार आहे। 8 मार्च रोजी जे तुम्हाला मी सांगितलंय वारंवार, त्या 8 मार्चच्या रिपोर्टनुसारच पुढचा मान्सूनचा गणित ठरणार आहे। स्कायमेटने सुद्धा चक्रीवादळाचा तडाखा सांगितला, तो आपण 1-1.5 महिना अगोदरच आपल्या रिपोर्टमध्ये व्यक्त केला होता। बट ठीक आहे, बाकी सोडा। तर ह्या अवकाळीची सुरुवात 18 पासून होते। काही भागांना, थोडा कर्नाटक लगतच्या भागांना 14-15 पासून, हुबळी वगैरे, निपाणी वगैरे परिसर आहे तिथे लवकर सुरुवात होते, पण महाराष्ट्रामध्ये 18 पासून सुरुवात करेल आणि 21 पर्यंत त्याचा प्रभाव वाढत जाईल। तर ह्या पावसाचंही गणित वादळे आहे, अवकाळी आहे, गारपीट आहे, विजा आहे वगैरे गोष्टी आहेत। तुम्हाला अजून काय व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या प्रयोगशाळेच्या अंतर्गत काय अपेक्षा आहे, अजून कुठल्या भागाबद्दल, तुमच्या कुठल्या कामाबद्दल नियोजन सांगायचे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊयात। आणि ज्यांना दक्षिण महाराष्ट्राबद्दलचा अंदाज पाहिजे त्यांचा उद्यापासून स्टार्ट होईल, कारण की आपल्या ऑफिसमध्ये सध्या पोथी चालू आहे। ठीक आहे, जय शिवराय, धन्यवाद।